प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला याचं मला आश्चर्य वाटतं. कारण हेच गृहस्थ मीरा भाईंदरमध्ये गेल्यावर माझ्या तोंडातनं आपसूक हिंदी येतं असं वाक्य त्यांनी काही महिन्यांच्या पूर्वी उच्चारलं. त्यामुळे हे लोक जर परत जात असतील तर यांनी आपापल्या गाड्या घेऊन आपापला सगळा कुटुंब कबिला आणि सामान घेऊन आपल्या राज्यामध्ये परत जावं. की महाराष्ट्रामध्ये किती रिक्षा चालक मराठी आहेत, किती टॅक्सी चालक मराठी आहेत, ओला उबर रॅपिडोवर किती मराठी लोक आहेत, आणि मग मराठी या वाहतूकदारांची पण व्यवस्था किंवा जबाबदारी ही राहील की त्यांनी प्रवाशांशी चांगलं वागलं पाहिजे. आणि उत्तर भारतीय जो रिक्षा टॅक्सीवाला आहे तो मराठीमधनं बोलत नाही हा प्रॉब्लेम आहेच, पण मुजोरी करतो हाही प्रॉब्लेम आहे. 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष महाराष्ट्रात राहून उत्तर भारतीयांना मराठी का येत नाही याचं कारण त्यांना माज आहे की आपली भाषा ही राष्ट्रभाषा आहे या गैरसमजामध्ये ते वावरतात. अमित ठाकरे यांनी अमराठी रिक्षाचालकांच्या संपाला अमराठी रिक्षाचालकांच्या संपावर कडक भूमिका घेत मराठी रिक्षाचालकांना पाठिंबा दर्शवला. तर याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, अमित ठाकरे यांनी सांगितलं आहे की रिक्षाचालकांच्या संपावरती कडक भूमिका घेत हिंदी रिक्षाचालकांना संप करायचा असेल तर करू दे, मराठी रिक्षाचालकांची 12 तास काम करण्याची क्षमता आहे. या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? मराठी माणसाच्या रोजगाराचं रक्षण म्हणून की आक्रमक भूमिका म्हणून? असं आहे की मराठी माणसांनी उत्तर भारतीय रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या बाबतीमध्ये किंवा एकूणच गायपट्ट्यातल्या लोकांच्या बाबतीमध्ये जेवढी आक्रमक भूमिका गेल्या 25 वर्षामध्ये घ्यायला पाहिजे होती तेवढी न घेतल्यामुळे आता यांच्यात एवढी मुजोरी आलेली आहे. मराठी ही अनिवार्यपणे सगळ्या रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना, उबर ओलावाल्यांना यायला पाहिजे, ह्याच्यामध्ये काहीच नवीन सांगण्यासारखं नाही. ते त्या बाबतीमध्ये प्रताप सरनाईक यांचा निर्णय योग्य आहे. किंबहुना प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला याचं मला आश्चर्य वाटतं. कारण हेच गृहस्थ मीरा भाईंदरमध्ये गेल्यावर माझ्या तोंडातनं आपसूक हिंदी येतं असं वाक्य त्यांनी काही महिन्यांच्या पूर्वी उच्चारलं होतं. पण काही का असेना त्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये 15 लाख रिक्षा टॅक्सीवाले 4 मेपासून संपावर जातील अशा प्रकारची धमकीवजा घोषणा शशांक राव या एकेकाळच्या समाजवादी नेत्याच्या मुलाने दिली आहे. मला असं वाटतं की या घोषणेचं स्वागत केलं पाहिजे की हे जर 15 लाख रिक्षावाले खरंच टॅक्सीवाले महाराष्ट्रामध्ये असतील तर महाराष्ट्रामध्ये प्रमाणाबाहेर परप्रांतीय झालेले आहेत. महाराष्ट्रातली स्थानिक जनता जी आहे तिची संख्या कमी होऊन या जनतेचं या राज्याच्या राजकारणावरचं अर्थकारणावरचं वर्चस्व कमी होईल इतकी मोठी ही संख्या आहे. त्यामुळे हे लोक जर परत जात असतील तर यांनी आपापल्या गाड्या घेऊन आपापला सगळा कुटुंब कबिला आणि सामान घेऊन आपल्या राज्यामध्ये परत जावं. अमित ठाकरेंच्या ज्या प्रश्नाचा तुम्ही उल्लेख केलात त्यामध्ये अमित ठाकरेंचं हे म्हणणं बरोबर आहे की अमराठी लोकांना संप करायचा असेल तर त्यांनी करू द्यावा. मला फक्त वाटतं की अमित ठाकरेंनी त्यांना तुम्ही संप करायचा असेल तर करू द्या असं म्हणता कामा नये. तुम्हाला संप करायचा असेल तर तुमचं सामान घेऊन तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जा असं म्हटलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातले जे रिक्षाचालक आहेत त्या निमित्ताने हे पण लोकांना कळू द्या की महाराष्ट्रामध्ये किती रिक्षाचालक मराठी आहेत, किती टॅक्सी चालक मराठी आहेत, ओला उबर रॅपिडोवर किती मराठी लोक आहेत, आणि मग मराठी या वाहतूकदारांची पण व्यवस्था किंवा जबाबदारी ही राहील की त्यांनी प्रवाशांशी चांगलं वागलं पाहिजे, प्रवाशांशी सामंजस्याने वागलं पाहिजे. म्हणजे उत्तर भारतीय जो रिक्षा टॅक्सीवाला आहे तो मराठीमधनं बोलत नाही हा प्रॉब्लेम आहेच, पण मुजोरी करतो हाही प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांची 12-12 तास काम करणं ही जबाबदारी आहेच, पण 12-12 तास कामं करताना लोकांची भाडी न नाकारणं, लोकांना म्हणजे म्हातारी माणसं असतील, गरोदर स्त्रिया असतील, लहान मुलं असतील यांना त्रास न देणं ही मराठी रिक्षा टॅक्सी चालकांची सुद्धा जबाबदारी आहे. आणि त्यामुळे इथून पुढे महाराष्ट्रामध्ये मराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या स्वतंत्र संघटना व्हाव्यात. आणि हे जे उत्तर भारतीय आहेत ज्यांना प्रचंड मुजोरी निर्माण झाली आहे त्यांना जर महाराष्ट्रामध्ये मराठी शिकण्याचा एवढाच त्रास होत असेल तर आपण त्यांना त्या त्रासातनं मुक्त केलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या राज्यामध्ये निर्धास्तपणे परत जावं अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे. अमित ठाकरे म्हणाले की आम्ही मराठी शिकवण्याचे क्लासेस घेतोय आणि 2 पानी पुस्तकंही आम्ही वाचायला सांगतोय. तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे राजकीय पक्षांनी या प्रकारची भूमिका घेणं किती प्रभावी ठरेल? असं आहे की अमित ठाकरेंनी जसं म्हटलं तसं मनसेच्या सेनेच्या काही लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने
रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठीचा अभ्यासक्रम 7-8 वर्ष आधी बाजारात आणला आहे, पण त्याची पुरेशी प्रसिद्धी झाली नाही. आता काल मी असं वाचलं की मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोमसाप या 2 संस्थांनी मिळून पण आपला अभ्यासक्रम असा करायचा घेतलेला आहे. मुळात मुंबई मराठी साहित्य संघ किंवा कोमसाप या 2 संस्थांचं काही एक्सपर्टीज नाही याच्याबद्दलचं, पण ठीक आहे. परिवहन मंत्र्यांना मधु मंगेश कर्णिकांनी पत्र लिहिलं, त्यामुळे ते पण भारावून गेले आणि मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोमसाप यांच्याकडे तसंही भाषेचं फारसं काही काम नसल्यामुळे त्यांनी हे करायला घेतलं, याच्याबद्दल काही हरकत नाही. प्रश्न असा आहे की 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष महाराष्ट्रात राहून उत्तर भारतीयांना मराठी का येत नाही? याचं कारण त्यांना माज आहे की आपली भाषा ही राष्ट्रभाषा आहे या गैरसमजामध्ये ते वावरतात. आपण मराठी नाही शिकलो तर आपलं काहीच वाकडं होणार नाही याचा त्यांना आत्मविश्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भाषेबद्दल आग्रही न राहणारे बेजबाबदार मराठी लोक हे ह्या ऱ्हासाला कारणीभूत आहेत. त्यामुळे 4 मेच्या नंतर किंवा 1 मेच्या नंतरच अमराठी लोकांना वठणीवर आणून मराठी बोलायला लावलं पाहिजेच. त्यासाठी तुम्ही 2 पानी पुस्तकं काढा, मुंबई विद्यापीठाचं पुस्तक वापरा, साहित्य संघाला करायला लावा, कोमसापला करायला लावा, पण प्रश्न तिथून सुटत नाही. 20 लाख 50 लाख 1 कोटी 2 कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीय जर इथं आले आणि ते मराठी बोलत राहिले तर आणखी 10 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मतदारसंघांची संख्या वाढली तर वाढलेल्या मतदारसंघांमध्ये उत्तर भारतीयांचंच प्रमाण प्रचंड असणार आहे. त्यामुळे या लोकांना मराठी शिकवणं हे एक तात्पुरतं सोल्युशन आहे, हा एक तात्पुरता उपाय आहे. पण या देशामध्ये घटनेच्या कलम 19चा वापर करून अनिर्बंध अशा स्वरूपाचं जे स्थलांतर चालू आहे त्याच्यावर कायमस्वरूपी बंदी घालणं आणि प्रत्येक राज्याच्या अंतर्गत स्थलांतराचाच विचार प्राधान्यानं करणं, या टप्प्यापर्यंत आपण जोवर जात नाही तोवर परप्रांतीयांना मराठी शिकवून हा प्रश्न सुटणारा नाही. गेल्या 2 वर्षापासून आपण बघतोय की रेल्वे परीक्षेत मराठी भाषा होती, पण यंदा ती वगळण्यात आली आहे. तर केंद्र सरकार जाणीवपूर्वक मराठी भाषा वगळण्यात येते केंद्र सरकारकडून, की तुम्ही या चाचपणीकडे कसं पाहताय? असं आहे की केंद्र सरकारची विशेषतः भाजपच्या मंडळींची जी एक वृत्ती आहे ती म्हणजे ते थोडंसं मधाचं बोट काही ठिकाणी लावून पाहतात, थोडीशी चूक किंवा गफलत काही ठिकाणी करून पाहतात. लोक कशा पद्धतीनं रिॲक्ट करतील, प्रतिसाद देतील याचा ते एक अंदाज घेतात. म्हणजे साधं तुम्ही बघा की दादर रत्नागिरी गाडी ती पनवेलपासून सोडत आहेत, पण दादर गोरखपूर मात्र दादरवरनं सोडत आहेत. त्याच्यावर शिवसेनेनं पत्र दिलं, मनसेनं पत्र दिलं, त्यांनी असं म्हटलं की आम्ही तुमच्या गाड्या बंद पाडू. मला असं वाटतं की शिवसेना मनसेसारख्या आक्रमक संघटनांनी UP बिहारला जाणाऱ्या गाड्या बंद पाडण्यासाठी महिनाभर थांबायची काहीच गरज नाही आहे. त्यांनी ते पत्र देतानाच आठवड्याभरानंतर ह्या गाड्या बंद पाडून टाकू असं म्हटलं पाहिजे. तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की मराठीचा परीक्षेसाठी पर्याय उपलब्ध नसणं, पुण्यामध्ये मराठवाड्यातनं आणि खानदेशातनं विदर्भातनं येणाऱ्या गाड्या कमी असणं आणि त्या हडपसरला थांबणं, मुंबईमधल्या गाड्या पनवेलला थांबणं, महाराष्ट्रातलं अंतर्गत दळणवळण कमी करणं, हे सगळं एका अर्थाने रेल्वेच्या केंद्रीकरणाचं एक लक्षण आहे. म्हणजे रेल्वेच्या TC पासून वरच्या रेल्वे बोर्डापर्यंतचे सगळे लोक भय्ये आहेत. रेल्वेच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये केटररपासून सगळ्या व्यवस्था बघणारे लोक उत्तर भारतीय आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना या सगळ्या यंत्रणेमध्ये अपवादाने स्थान आहे. असं जर होतच राहणार असेल तर आणखी 10 वर्षांनी महाराष्ट्राने स्वतःच्या स्वतंत्र महाराष्ट्र रेल्वेचा विचार करावा आणि देशाच्या संघराज्याची फेररचना होऊन महाराष्ट्रात महाराष्ट्र रेल्वे, तमिळनाडूमध्ये तमिळ रेल्वे, कर्नाटकात कर्नाटक रेल्वे इथपर्यंत टप्पा जावा आणि काही एक सामुदायिक देशाच्या संपूर्ण भागांमधनं मार्गक्रमणा करणारा काही एक भाग भारतीय रेल्वेकडे असावा. नाहीतर आत्ता जी महाराष्ट्रातनं रेल्वे धावते आहे ती टेक्निकली भारतीय रेल्वे आहे, प्रत्यक्षात उत्तर भारतीय रेल्वेच आहे. तर हे धंदे बंद करण्यासाठी आपल्याला भारतीय रेल्वेकडून महाराष्ट्र रेल्वेकडे जाण्याशिवाय दुसरा काही मार्ग आहे असं मला दिसत नाही. अमित ठाकरेंनी मराठी सक्तीचा आग्रह धरलाय, तर या म्हणजे धोरणाखाली असं वाटतंय का की केंद्रीय संस्था जी आहे ती या सगळ्या घोषणाखाली किंवा या सगळ्या धोरणाखाली आपली व्यवस्था किंवा आपला निर्णय बदलेल?
असं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह, मग तो सेनेनं धरू दे, मनसेनं धरू दे, नागरी समाजातल्या चळवळीनं धरू दे, अशा प्रकारचा आग्रह धरण्याची वेळच येता कामा नये. म्हणजे शशांकराव किंवा आता संजय निरुपमचा तुम्ही उल्लेख केलात की संजय निरुपम शिंदेंच्याच पक्षात आहे. म्हणजे प्रताप सरनाईक पण शिंद्यांच्या पक्षात आहे आणि प्रताप सरनाईकांचं म्हणणं आहे की मराठी सक्तीची पाहिजे, नीलम गोरेंचं म्हणणं आहे मराठी सक्तीची पाहिजे आणि संजय निरुपम म्हणतो की मराठी सक्तीची असता कामा नये, त्यासाठी लोक रस्त्यावर उतरावे लागतील. संजय निरुपमने जर रस्त्यावर उतरायचं ठरवलं तर चार काळी कुत्रीसुद्धा रस्त्यावर त्याच्या मागे उतरतील अशी परिस्थिती नाही. पण एवढा माज त्याला कुठून येतो? एवढा माज गेल्या 25 वर्षामध्ये मराठी लोकांनीच त्याला जे मोठं करून ठेवलं आहे. म्हणजे बाळासाहेबांनी त्याला दोपहर का सामना दिला, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये तो होता, मग काँग्रेसमध्ये तो गेला आणि आता शिंदेंच्या पक्षामध्ये गेला. म्हणजे हे केवळ दलाल आहेत. या प्रकारच्या दलालांचं दुसरं उदाहरण म्हणजे प्रियंका चतुर्वेदी आहे. अशा प्रकारचे जे सगळे उत्तर भारतीय दलाल आहेत, कृपाशंकरपासून प्रियंका चतुर्वेदीपर्यंत, हे काँग्रेसपासून सेनेपासून भाजपच्या लोकांनी माजवून ठेवलेले आहेत. या लोकांचा नीट बंदोबस्त केला तर आणि तरच हा जो प्रश्न भाषेचा आहे, स्थलांतराचा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा आहे, त्याची नीट सोडवणूक होऊ शकेल. अमित ठाकरेंनी या मराठी सक्तीच्या निर्णयावरती सरकारला पाठिंबा दिलाय. तर विरोधक आणि सत्ताधारी हे दोघंही पक्ष एकाच पानावर असणं हे भविष्यासाठी किती आशादायक ठरेल? नाही, आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ना मनसे आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षातले काही लोक हे सोबत आहेत. अजून भाजपने काहीच म्हटलेलं नाही आहे. म्हणजे भाजपची भूमिका, म्हणजे सरनाईक असं म्हणाले की मुख्यमंत्री पण त्याबद्दल निर्णय घेतील, पण मुख्यमंत्र्यांची एकूण कार्यपद्धती पाहता ते आपल्याच पक्षातल्या आपल्याच युतीतल्या लोकांना झुंजवत ठेवतील आणि अंतिमतः ते अमराठी लोकांना त्रास होईल अशा प्रकारचा कुठलाच निर्णय घेणार नाहीत. त्यामुळे मला असं दिसतं की 1 मेच्या नंतर पुढचे 3 महिने आणखी मराठी शिकायला दिले जातील, मग पुढचे 3 महिने आणखी मराठी शिकायला दिले जातील. असं करून जे उत्तर भारतीय लोक असं म्हणतात की आम्हाला मराठी समजतं पण बोलता येत नाही, असं महाराष्ट्रात राहून 20 वर्ष जे लोक लबाडी करतायत ना, त्यांना ही लबाडी कंटिन्यू करायला, अशीच लबाडी चालू ठेवायला आणखी 6 महिने 8 महिने वर्षभर देणं एवढीच गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री करतील. त्यामुळे हे एका पानावर नाही आहेत. मनसे आणि प्रताप सरनाईक हे तात्पुरते एका पानावर दिसत आहेत. आता प्रताप सरनाईकांना पाठीचा कणा आहे की नाही, ते प्रत्यक्षात तो निर्णय अंमलात आणण्यासाठीचं धाडस दाखवतात की नाही, आणि दरम्यानच्या काळात शिंदे त्यांच्या बाजूला उभे राहतात की विरोधात राहतात. कारण 1 तारखेला अजून आठवडाभर आहे, 4 तारखेला 10-12 दिवस आहेत. एवढ्या काळामध्ये खूप काही गोष्टी घडू शकतील. पण हे जर मराठी माणसाच्या बाजूचं घडायला हवं असेल तर मला असं वाटतं की ठामपणे मराठी माणसांनी, सर्व राजकीय पक्षांनी भूमिका घ्यावी की जरूर तुम्ही 4 तारखेला संपाला जा आणि तुम्ही तुमच्या बॅगा उचलून, जसे कोविडमध्ये इथून गेला होतात तेव्हा तुम्ही वाईट अवस्थेमध्ये गेला होतात, आता तुम्हाला मराठी नको आहे म्हणून तुम्ही जाताय, शांतपणे तुम्ही तुमच्या गायपट्ट्यातल्या UP, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड या राज्यामध्ये जा. ती देवभूमी आहे, तिथे जा, तिथं रिक्षा टॅक्सी चालवा, आनंदाने चालवा. तुम्हाला दुसरी कुठलीही भाषा त्या राज्यामध्ये बोलावी लागणार नाही. आणि त्यांचा जो एक असं म्हणण्याचा भाग आहे की आम्ही नसू तर महाराष्ट्र बंद पडेल, मुंबई बंद पडेल, ते पण मराठी लोकांना कळेल की खरंच टॅक्सी नाही चालली या लोकांकडनं तर मराठी लोकांना चालताच येणार नाही का? यांनी कपडे नाही इस्त्री केले तर मराठी लोकांना कपडेच घालता येणार नाहीत का? हे सगळं सुद्धा एकदाचं कळण्याची गरज आहे. म्हणजे यांचा जो माजाचा फुगा आहे ना, तो आपोआपच फुटेल. त्या दृष्टीने त्यांनी तो संप जरूर करावा. तो संप करावा, मराठी माणसांनी त्याच्यात सहभागी होऊ नये आणि मग त्यांनी या रिक्षा घेऊन त्यांच्या मूळ राज्यामध्ये परत जावं. अजिबात स्वतःच्या परवान्याचं नूतनीकरण करू नये. त्यांना राग आहे ना मराठी भाषेचा, त्यांचं प्रेम आहे ना हिंदी भाषेवर, त्यांना असं वाटतं ना की मराठी शिकायला लागणं हा फार दुष्टावा आहे महाराष्ट्रातल्या लोकांचा. नका शिकू, पण मराठी नाही शिकायचं तर महाराष्ट्राच्या बाहेर चालते व्हा, तिथं तुम्हाला जाऊन जे काय करायचं असेल ते तुम्ही करा. एवढं स्पष्टपणे आतापर्यंत राजकीय पक्षांनी थोडंसं सांगितलं आहे. अमित ठाकरे, आदित्य ठाकरेंपासून राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांनी हे संजय निरुपमपासून अबू आझमीपर्यंत सगळ्यांना सांगण्याची गरज आहे. गरीब रिक्षावाले नाही, त्यांचे पुढारी असलेले जे धनदांडगे अबू आझमी आणि संजय निरुपम आहेत, यांची पण विशेष ट्रेनने त्यांच्या राज्यामध्ये रवानगी करण्याची गरज आहे.
तर रिक्षा संप आणि रेल्वे भरती परीक्षेच्या निमित्ताने मराठी अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी वैदेही कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई.